शहर शिवमोगा में कर्नाटक रियासती हज कमेटी के तहत आज़मीन हज के लिए शानदार तरबियती प्रोग्राम। एमएलसी बिल्किस बानो की खिदमत को सलाम। मोहतरमा बिल्किस बानो की लीडरशिप में बड़े पैमाने पर मुनक़द हुआ हज ट्रेनिंग प्रोग्राम। 4 अजला के 600 से ज़ायद आज़मीन के लिए तरबियती प्रोग्राम। कर्नाटक रियासती हज कमेटी के चेयरमैन जुल्फ़िकार अहमद खान टीपू, मेंबर सैयद मुजाहिद और शिवमोगा के कई लीडर्स, अमायदीन, समाजी कारकुन इस प्रोग्राम के इफ्तिताही जलसे में शरीक हुए। एमएलसी बिल्किस बानो ने कहा कि अल्लाह ताला के मेहमान बनकर हज पर जाने वालों की खिदमत का उन्हें मौका मिला है, इसके लिए वो हज कमेटी का शुक्रिया अदा करती हैं। बिल्किस बानो ने तमाम आज़मीन से दरख्वास्त की कि वो हज के दौरान रियासत कर्नाटक और हिंदुस्तान की तरक्की, खुशहाली, अमन व इत्तेहाद, भाईचारे के लिए दुआएं मांगें, क्योंकि आज के हालात में चंद ताकतें समाज में नफरत पैदा करने की कोशिश कर रही हैं, हिंदू और मुसलमानों को डिवाइड करने की कोशिश कर रही हैं। लिहाजा हर जगह अमन व इत्तेहाद, भाईचारा कायम व दायम रहे, इसके लिए हज के दौरान खुसूसी दुआएं मांगें। कर्नाटक हज कमेटी के चेयरमैन जुल्फ़िकार अहमद खान टीपू ने कहा कि शिवमोगा में जैसे ही हज तरबियती प्रोग्राम का मंसूबा बनाया गया तो बिल्किस बानो साहबा आगे आईं और इस बड़ी जिम्मेदारी को कबूल किया और बड़े ही कामयाब तरीके से तमाम तर ज़रूरी इंतज़ामात के साथ शिवमोगा में हज ट्रेनिंग प्रोग्राम का इनाकाद किया। जुनूबी हिंद न्यूज़ रिपोर्ट। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहू। आज शिवमोगा शहर में सबसे पहले मैं अल्लाह की ज़ात में शुक्रिया अदा करती हूँ। आज सबसे पहले हमारी और स्टेट हज कमेटी का भी ममनून मशकूर हूँ कि उन्होंने एक जिम्मेदारी दी हमें। यहाँ पर शिवमोगा में 4 डिस्ट्रिक्ट को मिलाकर हाजियों के लिए ट्रेनिंग रखने के लिए, इस ट्रेनिंग को मुनक़िद करने के लिए मेरे साथ एक बड़ी टीम अपने आप में आकर एनरोल किया और उन्होंने खिदमत अंजाम करने के लिए पुरजोश उन्होंने आए। उनका एनरोलमेंट कराने के बाद वहाँ पे स्टेट के चेयरमैन हमारे टीपू साहब आकर उसकी इनाग्रेशन किए हैं और बहुत अच्छा इंतजाम हमने अपनी तरफ से कोशिश की है, किसी को कोई ना परेशानी आए। और वहाँ पर जाकर मैं खुसूसन हाजियों से गुजारिश करती हूँ कि कौम मिल्लत के लिए दुआ करें, उनकी हर परेशानी को दूर करने के लिए दुआ करें और सारे हिंदुस्तान में जो भी हमारा इस्लाम दुश्मन और दीन का दुश्मन है उसका खात्मा करने के लिए दुआ करें। और ऐसा नहीं है कि अल्लाह रब्बुल मुस्लिमीन है, अल्लाह रब्बुल आलमीन है और ये कौम का भी अल्लाह ही है। तो अल्लाह नहीं चाहता कि किसी को, उसकी बंदों को किसी को भी जुल्म हो, किसी पर भी मुश्किलात आए, तो अल्लाह ही हल करना चाहिए। इसके लिए दुआ करने के लिए अल्लाह ताला भी हमारे हाजियों से गुजारिश करती हूँ कि अमन व अमान के लिए, भाईचारगी, इत्तेहाद, इत्तेफाक के लिए और चैन से अपनी जिंदगी गुजारने के लिए वहाँ पर दुआ की ट्रेनिंग दी जाती है, ऐसा लगता है। तो मैं पहले भी हज कमेटी के मेंबर रह चुकी हूँ। स्टेट लेवल पर प्रोग्राम मुनक़द होता था और इससे पहले भी डिस्ट्रिक्ट लेवल पर भी हो रहा था। आज 4 डिस्ट्रिक्टों को मिलाकर पता नहीं चेयरमैन साहब इसका इल्म रखते हैं, यहाँ पर 4 डिस्ट्रिक्ट को ले आए। ये होना जरूरी है क्योंकि हर कोई बांग्लोरी जाकर वहाँ पर रहने का इंतजाम हो या किसी और परेशानी नहीं होना चाहिए। इस तरह के प्रोग्राम के लिए बाजू के पास के डिस्ट्रिक्ट वाले आकर यहाँ पर जो बीच में एक डिस्ट्रिक्ट है उस वहाँ पर ट्रेनिंग प्रोग्राम के आसानी से आ सकते हैं, आसानी से ट्रेनिंग ले जा सकते हैं और अरकान पूरे करने के लिए बगैर परेशानी की ट्रेनिंग ले सकते हैं। इस तरह का आइंदा भी इसी तरह से स्टेट हज कमेटी से अपील करती हूँ, इसी तरह से प्रोग्राम मुनक़द करने के लिए आप कदम उठाइए। 4 डिस्ट्रिक्ट हो, 5 डिस्ट्रिक्ट हो, किसी एक डिस्ट्रिक्ट को सेंटर बनाकर प्रोग्राम करने से हाजियों को भी आसानी होगी और प्रोग्राम करने के लिए भी तमाम खिदमत अंजाम करने के लिए भी लोग पुरजोश खैर मकदम करेंगे। आज जो अल्हम्दुलिल्लाह शिवमोगा के अंदर 600 जज इकराम की तरबियती प्रोग्राम रखे, पूरे कर्नाटक के अंदर हमारे तरबियती प्रोग्राम कर्नाटका हज फोरम और कर्नाटका स्टेट हज कमेटी पूरे 7
लेके अल्हम्दुलिल्लाह पूरी स्टेट में हुज्जाज इकराम को ट्रेनिंग दिया जाता है। हमें कल 3 दिन बेंगलुरु में था, उससे पहले बिदर, गुलबर्गा, हॉस्पेट, अभी कल धारवाड़ 17 तारीख को धारवाड़ में होएगा, उसके बाद मैसूर में होएगा। तो पूरा स्टेट हम लोग कवर करेंगे अल्हम्दुलिल्लाह। इसके जरिए से हुज्जाज इकराम को जो भी नए नए हर साल जो अपडेट्स होते हैं वो अपडेट्स हम ट्रेनिंग फोरम के जरिए से उनको बताते हैं, और जिसमें आसानी होगी हुज्जाज इकराम को कि क्या क्या नए नए अपडेट्स सऊदी में किस तरीके से हज करना हो, किस तरीके से अरकान उनके पूरे कंप्लीट होना, वो पूरी तरबियत, ये 1 दिन की पूरी तरबियत प्रोग्राम रहती है इसके अंदर। और ये शिमोगा के अंदर हमारे बल्खी साहबा बहुत इनिशिएटिव लेके किए हैं, अल्लाह सुब्हान तआला उनको कबूल फरमाए। जैसे ही हमको मालूम पड़ा कि शिमोगा में ये ट्रेनिंग प्रोग्राम करना बोल के बल्कि साहब मैं पूरा खड़को करती हूँ करके आपा जिम्मेदारी लिए, और उनके साथ पूरी एक टीम, बड़ी टीम है जो उनके साथ दिन रात करके इस प्रोग्राम को कामयाब किए। जो कोई भी हुज्जाज इकराम की खिदमत करता है और उसके हर चीज से साथ देता है, अल्लाह सुब्हान तआला उनको साथ देता है। तो हमारे जैसे बेंगलुरु के अंदर हमें जो पूरी कर्नाटक से जो हुज्जाज इकराम को छोड़ने के लिए आते हैं, हमारे जमीर साहब की तरफ से 10 साल से अल्हम्दुलिल्लाह लंगर का प्रोग्राम होता है। तो इस मरतबा भी लंगर का प्रोग्राम काम शुरू हो चुका है बेंगलुरु के अंदर। जितने भी शिमोगा के हुज्जाज इकराम आएंगे उनको रहने का, खाने का इंतजाम पूरा हमारे जमीर साहब करेंगे, और हमारे हज मिनिस्टर जनाब रहीम खान साहब भी साथ देंगे। ಶಿವಮೊಗ್ಗ 5 ಜಿಲ್ಲೆಯಿಂದಲೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕ್ಯಾಂಪ್ಗೆ 4 ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಈ ಒಂದು ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕ್ಯಾಂಪ್ಗೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಹಜ್ ಕಮಿಟಿಯ ಚೇರ್ಮನ್ ಆದಂತ ನಮ್ಮ ಟಿಪ್ಪು ಸಾಹೇಬರು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜಿಸಿದಂತ ಎಲ್ಲದೂ ಕೂಡ ಮಾಡಿದಂತ ನಮ್ಮ ಬಲ್ಕೀಶ್ ಬಾನು ಮೇಡಮ್ ಈ ಒಂದು ನನ್ನ ಆತ್ಮೀಯ ಸ್ನೇಹಿತರಾದಂತ ಸಮಾಜದ ಮುಖಂಡರಾದಂತಹ ವಿಜಯ್ ಸಾಹೇಬರು, ನಮ್ಮ ಫರ್ವೀಜ್ ಅಹಮದ್ ಅವರಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರು ಕೂಡ ಸೇರಿ ಇವತ್ತು ಈ ಒಂದು ಹಜ್ಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇರೋರಿಗೆ ಒಂದು ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕ್ಯಾಂಪ್ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಭಾಗವಹಿಸ್ತೀವಿ. ಈ ಹಜ್ಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಈ ಒಂದು ನಗರದಲ್ಲಿ ಒಂದು 55,000 60 ಸಾವಿರ ನಾವು ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರಿದ್ದೀವಿ. ಅದರಲ್ಲಿ 500ರಿಂದ 600 ಜನಕ್ಕೆ ಆ ಯಾತ್ರೆಗೆ ಹೋಗುವ ಪುಣ್ಯ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಅವರಿಗೆ ದೇವರು ಒಳ್ಳೇದ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಶುಭಾಶಯ ಕೊಡ್ತೀವಿ. ಅವರು ನಮಗೆ ಇಡೀ ರಾಜ್ಯ ದೇಶದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಅವರು ಅಲ್ಲಿ ದುವಾ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಹೇಳ್ಕೊಂತಾರೆ, ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ಒಂದು ನಮಗೂ ಕೂಡ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀವಿ. ಇವತ್ತು ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕ್ಯಾಂಪ್ ನಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನು ಕರೆಸಿ ಒಂದೆರಡು ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ಬಹಳ ಸಮಯ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಮೇಡಮ್ ಅವರು. ನಮ್ಮ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಮೈನಾರಿಟಿಯ MLC ಆದಂತ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಯಾರು ಇದ್ರೆ ನಮ್ಮ ಬಲ್ಕೀಶ್ ಬಾನು ಅವರು, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರು, ನಮ್ಮ DK ಶಿವಕುಮಾರ್ ಸಾಹೇಬರು, ಅದೆಲ್ಲರಿಗಿಂತ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಜಮೀರ್ ಅನ್ನೋರು ಅವರ ಮೇಲೆ ಒಂದು ಭರವಸೆ ಇಟ್ಟು MLC ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಗಲು ರಾತ್ರಿ ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದ್ರು ಕೂಡ, ಯಾವುದೇ ಊರಾದ್ರೂ ಕೂಡ ಓಡಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ದೇವರು ಅವರಿಗೆ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚು ಆರೋಗ್ಯ ಕೊಡ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಅದೇ ರೀತಿ ನನ್ನ ಆತ್ಮೀಯರು, ನಾವೊಂದು 30 ವರ್ಷದಿಂದ ನಾನು ಇನ್ನೂ ರಾಜಕಾರಣಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ, ಅವಾಗಿಂದಲೂ ಅವರು ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಸಮಾಜದ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚು ಕಾಳಜಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು. ಅವರು ಇವತ್ತು ಹಜ್ ಕಮಿಟಿಯ ಚೇರ್ಮನ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಮುಂದಿನ ದಿವಸದಲ್ಲಿ ರಾಜಕೀಯವಾಗಿ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಟಿಪ್ಪು ಸಾಹೇಬರು ಇರಬೇಕು, ಬರಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ 24 ಗಂಟೆನೂ ಕೂಡ ಸಮಾಜದ ಜನಗಳ ಜೊತೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಜಾತಿ ಭೇದ ಇಲ್ದಲ್ಲೇ ಎಲ್ಲರ ಜೊತೆನೆ ಅವರು ಬೆರ್ತಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಯಾರೇ ಬಂದ್ರು ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಹೌದು. ಹಾಗಾಗಿ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಒಳ್ಳೆ ಒಂದು ಸ್ಥಾನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮುಂದೆ ಒಳ್ಳೆದಾಗಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನಮ್ಮ ಮುಜಾಹಿದವರಿಗೂ ಕೂಡ ರಾಜಕೀಯವಾಗಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಸ್ಥಾನ ಸಿಗ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರು ಕೂಡ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಶಿವಮೊಗ್ಗದಲ್ಲಿ. ಮೇಡಮ್ ಅವರು ಗೊತ್ತಿದೆ, ಮುಂದಿನ ದಿವಸದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆದಾಗಲಿ. ಇವತ್ತು ಯಾತ್ರೆಗೆ ಏನು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕ್ಯಾಂಪ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೋ ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಶುಭವಾಗ್ಲಿ. ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕ್ಯಾಂಪ್ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೇದಾಗ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಅವರಿಗೆ ಶುಭಾಶಯ ಕೊಡ್ತೀನಿ. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। आज शिमोगा के अंदर तरबियती कैंप शुरू हुआ है। इसकी पूरी जिम्मेदारी हमारे आपा बल्कि बानो मैडम पूरी जिम्मेदारी के साथ निभाए। 4 डिस्ट्रिक्ट के लोगों को इकट्ठा कर खासकर जितने 500 या 600 हाजियां हैं, लेकिन उनके साथ हाथ जोड़ने के लिए 500 से 600 वॉलंटियर जुड़ के बहुत खुशनसीब आप पे इतने वो 7 लोगों पूरे नौजवानों के साथ लेकर काम करना मामूली बात नहीं। माशाल्लाह आप आगे हाथ ऐसे पूरे मजबूत करो तुम लोग पूरे मिलकर, और खासकर 500 से 600 हाजियां जो इधर से निकल 4 डिस्ट्रिक्ट के मिलकर उन लोगों से गुजारिश यही करते हैं कि अल्लाह उनके हज को कबूल करे और उनकी दुआओं में हमारा हिस्सा अता करे। और उसी के साथ साथ श्रीधर राणा भी हैं और हमारे टीपू साहब भी हैं, चेयरमैन साहब, और जितने भी वॉलंटियर्स बनकर काम करे हैं, ये
हज्जाज अकराम को उधर से हज को भेजने के एक दुआ उनसे मिलेगी बोलकर ये उम्मीद से भेज रहे हैं। इंशाल्लाह मैं उम्मीद करता हूँ सबकी दुआ, सबके लिए दुआ करेंगे। और ये बात कहते हुए और हमारे आने वाले दिनों में हमारा सऊदी को भी अच्छा होगा, और क्योंकि हाजियों की दुआ लेकर भेज रहे हैं तो ये हाजियों की दुआ उसको भी काम आएगी इंशाल्लाह। बात कहते हैं, बात खत्म करता, शुक्रिया। ಈ ದಿನ ಶಿವಮೊಗ್ಗ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಉತ್ತಮವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಮ್ಮ ಆದ ಶಾಸಕಿ ಮೇಡಮ್ ಆದ ಬಲ್ಕಿಸ್ ಬಾನು ಮೇಡಮ್ ಅವರು ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ವಿಶೇಷತೆ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ 4 ಜಿಲ್ಲೆಯ ಹಜ್ಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇರೋ ಯಾತ್ರಿಗಳಿಗೆ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. 4 ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಹಜ್ ಯಾತ್ರಿಗಳಿಗೆ ಕರೆಯುವಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮೊದಲನೇ ಸತಿ ನಡೆದಿದೆ. ಶಿವಮೊಗ್ಗ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಕ್ಕೆ ರೂವಾರಿಯಾದ ನಮ್ಮ ಬಲ್ಕಿಸ್ ಬಾನು ಮೇಡಮ್ ಅವರಿಗೆ ನಾನು ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾದ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರುತ್ತೇನೆ. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ 4 ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಕರೆದು ಮಾಡುವಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಣ್ಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಲ್ಲ. ಆ ಬಂದ ಅಂತ ಹಜ್ ಯಾತ್ರಿಗಳಿಗೆ ಊಟ, ಉಪಚಾರ, ವ್ಯವಸ್ಥೆ ಇವೆಲ್ಲವೂ ಸಹ ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಅವ್ರು ಎಲ್ಲರನ್ನು ಸೇರಿಸ್ಕೊಂಡು ಒಂದು ಸರ್ಕಲ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲರ ಜೊತೆಗೂ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಂಥ ಒಂದು ಅದ್ಭುತವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಈ ನಮ್ಮ ಶಿವಮೊಗ್ಗದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ಅದು ನಮಗೆ ಹೆಮ್ಮೆ ಆಗಿದೆ. ತುಂಬಾ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ನಾವು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಹಜ್ ಹೋಗೋರಿಗೆಲ್ಲ ಬರಮಾಡ್ಕೊಂಡು ಅವರಿಗೆ ಒಂದಿನದ ತರಬೇತಿ ಶಿಬಿರವನ್ನು ಒಳಗಡೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಶ್ರೀಕಾಂತ್ ಅಣ್ಣವರಾಗ್ಲಿ, ನಮ್ಮ ಹಜ್ ಕಮಿಟಿಯ ಚೇರ್ಮನ್ ಸಾಬ್ ಟಿಪ್ಪು ಸಾಹೇಬರಾಗ್ಲಿ, ಮುಜಾಹಿದ್ ಅವರಾಗ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರಿಂದ ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಇಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಭಾಗಿಯಾಗಿರೋದು ನಮ್ದೆಲ್ಲ ಪುಣ್ಯ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ಹಜ್ಜಕ್ಕೆ ಹೋಗುವಂತವ್ರು ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ದುವಾ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮಗೊಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಅದ್ರಲ್ಲಿ ದುವಾ ಸಿಗತ್ತೆ ಅಂತ ಈ ನಂಬಿಕೆಯಿಂದ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಾವು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದೀವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ದುವಾ ನಮ್ಮ ಮೇಡಮ್ಗೆ, ಬಲ್ಕಿಸ್ ಬಾನು ಮೇಡಮ್ಗೆ ಸಿಕ್ಕಿ. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವರು ಇಷ್ಟು ದಟ್ಟವಾಗಿ ನಿಂತು ಪರ ವಿರೋಧ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತೆ ಜನರಲ್ಲಿ, ಆದ್ರೂ ಸಹ ಅವರು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಯಾವುದೇ ಹಿಂಜರಿಯದೆ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ದಿಟ್ಟ ಹೆಜ್ಜೆಯನ್ನು ಇಟ್ಟು ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಸೇರಿಸ್ಕೊಂಡು ಯಾವುದೇ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಜನಾಂಗ ಯಾರಿಗೂ ಸಹ ಬೀಳಿಲ್ಲ. ಎಲ್ಲರೂ ನನ್ನ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದ್ರು ಅಂತೇಳಿ ಬಿಜೆಪಿಯವರಿಗೂ ಸಹ ಆಹ್ವಾನ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟು, ಜನತಾದಳದವರಿಗೂ ಸಹ ಆಹ್ವಾನ ಕೊಟ್ಟರು, ಎಲ್ಲ ಹಿಂದೂ ಬಾಂಧವರಿಗೂ ಸಹ ಆಹ್ವಾನ ಕೊಟ್ಟು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಕಾರಣಕರ್ತರಾದ ನಮ್ಮ ಮೇಡಮ್ ಬಲ್ಕಿಸ್ ಬಾನು ಅವರಿಗೆ ನಾನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಪೂರ್ವ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರ್ತಾ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಂದರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರುತ್ತೇನೆ. अभी जो है स्टेट हज कमेटी के चेयरमैन जनाब जुल्फिकार साहब साहब से गुजारिश करती हूँ और आज की एनजीओ के जरिए अजीज हस्ती हमारे कांग्रेस बहुत अच्छी जो तुझे मकबूल बैठे रहे आपको सुनने के बाद को जोहर की नमाज हो आपको ये 3:15 में हम आपको खाना खिलाएंगे, नमाज है मदीने में कितने दिन अच्छा
हाँ बना लो अरे धावा का फोटो सब दिया क्या है ओके